नमस्कार, मी अर्चना केतकर। आज कार्तिक वद्य एकादशी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। दिघागाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा, नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, खासदार राजन विचारे यांचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी आणि अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी अंतर्गत तुरुंगात बंदिस्त असलेल्या 262 कैद्यांची सुटका। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। दिघागाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा, नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे। दिल्ली इथे सुरू असलेल्या अधिवेशनात संसदेत शून्य प्रहरावर चर्चा करून दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा, नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे। ठाणे आणि कल्याण या 2 लोकसभा मतदारसंघाला जोडणारा ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून धूळखात पडलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्याने हे उद्घाटन रखडवले जात आहे असं समजतं। त्यामुळे स्थानिक नागरिक आणि तिथे येणाऱ्या नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाल्याने स्थानिक खासदार राजन विचारे यांनी असा थेट इशारा दिला आहे। मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन 40% गर्दी कमी होणार आहे। तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदार वर्ग थेट नवी मुंबईमध्ये येऊ शकतो, असा हा प्रकल्प आहे। हे दिघागाव रेल्वे स्थानक गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक यांना वारंवार स्मरणपत्रे देऊन सुद्धा काहीही हालचाल झालेली नाही। या दिघागाव रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 90 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। अखेर हा पैसा जनतेचाच असल्याने त्याचा फायदा जर जनतेला होत नसेल तर जनतेच्या हक्क आणि न्यायासाठी रस्त्यावर यावं लागेल, यास आपण जबाबदार असणार नाही, असा थेट इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे। अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी स्पेशल कॅम्पेन अभियानाअंतर्गत तांत्रिक आणि आर्थिक बाबींमुळे तुरुंगात बंदिस्त असलेल्या 262 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 प्रमाणे प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि समानतेबाबत जलद खटला चालवण्याचा कायदेशीर हक्कही दिला आहे। म्हणूनच न्याय सबके लिए हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षानुवर्षे केवळ आर्थिक आणि तांत्रिक बाबींमुळे तुरुंगात खितपत पडलेल्या तुरुंगातील बंद्याच्या सुटकेसाठी, यांच्या न्याय हक्कासाठी 18 सप्टेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी स्पेशल कॅम्पेन अभियान राबवण्यात आलं होतं आणि यासाठी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी गठीत करण्यात आली होती। आर्थिक दुर्बलतेमुळे वकिलांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने अनेक कैदी वर्षानुवर्षे गचाआड राहिले आहेत।
यामुळे कारागृह क्षमतेपेक्षा जास्त बंदी कारागृहात बंदिस्त असल्याने कारागृह प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालाय। या सर्व बाबींचा विचार करून अशा न्यायाधीन बंद्यांना या मोहिमेअंतर्गत विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने बचाव पक्ष प्रणालीच्या माध्यमातून मोफत विधी सहाय्य पुरवण्यात आले आणि या अभियानात अशा तांत्रिक आणि आर्थिक बाबींमुळे तुरुंगात बंदिस्त असलेल्या 262 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली। या अभियानामध्ये सर्वप्रथम कारागृहातून आणि न्यायालयाकडून सर्व बंद्यांची माहिती संकलित करण्यात आली आणि प्राप्त झालेल्या न्यायाधीन बंद्यांच्या माहितीमधून जामिनावर सुटू शकणाऱ्या पात्र बंद्यांची 13 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली। त्यामध्ये फौजदारी 436 आणि 436 अ अंतर्गत जामीन मिळण्यासाठी प्राप्त असलेले कैदी, विविध व्याधी आजाराने त्रस्त असलेले कैदी, तडजोड पात्र गुन्ह्यातील कैदी, ज्या बंद्यांच्या प्रकरणात दिलेल्या कालावधीत दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेली नाहीत असे कैदी, तसेच 2 वर्षांच्या कालावधींची शिक्षा असलेल्या प्रकरणात प्रदीर्घ कालावधीपासून बंदिस्त असलेले कैदी, तसेच 18 ते 21 वयोगटातील 7 वर्षांच्या शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील तरुण, ज्यामध्ये 1/4 कालावधी कारागृहात व्यतीत केलेल्या प्रथम गुन्ह्यातील कैदी, अशी वर्गवारी करण्यात आली आणि अशा वर्गवारी केलेल्या बंद्यांच्या प्रकरणांची पडताळणी करून जे बंदी जामीन आदेश मंजूर होऊनही बंदिस्त आहेत, तसेच जे बंदी जामीन मिळण्यास पात्र असल्याचे दिसून आले किंवा ज्या बंद्यांना जामिनावर सोडणे योग्य आणि कायदेशीर असल्याचे समितीचे एकमत झाले, अशा बंद्यांच्या जामिनावर सुटकेसाठी संबंधित न्यायालयांना समितीमार्फत शिफारस करण्यात आली आणि समितीमार्फत करण्यात आलेल्या शिफारशींचा विचार करून एकूण 262 बंद्यांना न्यायालयाने मुक्त केले। त्यामध्ये ठाणे कारागृहातील 103 कैदी, तळोजा कारागृहातील 42 कैदी तसेच कल्याण कारागृहातील 117 कैद्यांची आजपर्यंत मुक्तता झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी असून सर्व पात्र मतदारांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी करावी, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं आहे। 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे। निवडणुका न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं। त्या अनुषंगाने दावे आणि हरकती स्वीकारण्यात येत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी, तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं मतदार यादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर 6, ज्या मतदारांच्या नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8, तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे। 9 डिसेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। मतदार नोंदणीकरता ही अखेरची संधी असल्याने सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे। ठळक घडामोडी। दिघागाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा, नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, खासदार राजन विचारे यांचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी आणि अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी अंतर्गत तुरुंगात बंदिस्त असलेल्या 262 कैद्यांची सुटका। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक गुड न्यूज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे, ज्याला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि KDMCला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकास कामासंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा KDMCला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही समय न दवडता ठाणे जिल्हा प्रशासनाला या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत जिल्हा आणि KDMC प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. गेल्या मंगळवारी संपन्न झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांनी कुशिवली धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील 30 वर्षातील KDMCची संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भविष्यातील लोकसंख्येचा आणि आकडेवारीचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात कल्याण डोंबिवलीकरांना स्वतंत्र धरण किंवा पाणीसाठ्याच्या वाढीव कोट्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांका खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आणि वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यात भाजप आक्रमक झाली आहे. ठाण्यात देखील ठाणे भाजपच्या वतीने प्रियांका खरगे यांचा निषेध करत प्रियांका खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. मीरा भाईंदर महानगरपालिका इथे सविता आव्हाड पदवीधर शिक्षिका असून संविधान दिनाचे औचित्य साधून आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनद्वारे त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सविता आव्हाड या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कार्याध्यक्ष पालघर तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच मुंबई जिल्हा कोषाध्यक्षपद भूषवित आहेत. त्यांचा क्षण हा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. इतर अनेक साहित्यिक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित असून त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार नवी दिल्लीतील संविधान क्लब ऑफ इंडिया इथे माजी कॅबिनेट मंत्री सत्यनारायण जाठिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार 11 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून आणि देणगी स्वीकारून करण्याचं निश्चित झालं आहे। त्यामुळे या राष्ट्रीय कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी सोमवार 11 डिसेंबर रोजी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी केलं आहे। मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी काल लोकलने प्रवास करत ठाणे आणि दादर स्थानकांची पाहणी केली। मध्य रेल्वेच्या नवे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पदभार स्वीकारला आहे। काल त्यांनी लोकल गर्दीतून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या आणि अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला। या दरम्यान त्यांनी ठाणे स्थानकातील स्टेशन मास्तर आणि RPF पोलीस ठाण्याची पाहणी केली आहे। पहिल्याच दिवशी अचानक ऑपरेशन नियंत्रण कार्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आल्याने रेल्वे अधिकारी वर्गात खळबळ उडाली होती। यावेळी महाव्यवस्थापकांनी सामान्य प्रवाशांचा प्रत्यक्ष अनुभव घेत CSMT ते ठाणे असा परतीचा प्रवास केला। उपनगरीय लोकल ट्रेनने सामान्य माणसाप्रमाणे प्रवास करून त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। तसेच पाहणी दरम्यान स्टेशन आणि टॉयलेट ब्लॉकची तपासणी केली। UTS काउंटरवरील प्रवासी आणि ATVM फॅसिलिटेटरशी संवाद साधत स्टेशन परिसरात अस्वच्छता पाहून नाराजगी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याचेही आदेश दिले आहेत। सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील। आवश्यकता भासल्यास DPC मधून फंड उपलब्ध केला जाईल अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली। याबाबत लक्षवेधी सूचनेत बोलताना आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार म्हणाले की दुर्दैवाने रस्त्यावर वाढत असणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे इथे महानगरपालिकेच्या परवानगीने समर्थ भारत व्यासपीठ या सेवाभावी संस्थेतर्फे सिग्नल शाळेचा अभिनव उपक्रम चालवला जातो। सध्या हा उपक्रम कंटेनरमध्ये चालत असून या शाळांना स्नानगृहे, उपहारगृहे, वर्ग इत्यादी संदर्भात अधिकची आर्थिक मदत अपेक्षित आहे। ठाणे महानगरपालिकेला अशी मदत करण्यास राज्य सरकार सांगणार का यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील हे स्पष्ट केलं। तरीही निधीची कमतरता भासल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले जातील अशी माहितीही त्यांनी दिली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा, नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, खासदार राजन विचारे यांचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी आणि
अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी अंतर्गत तुरुंगात बंदिस्त असलेल्या 262 कैद्यांची सुटका. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.